2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे खूप मोठा फायदा झाला आणि सरकार पुन्हा स्थापन करता आलं. पण आज ही योजना चर्चेत का आली आहे मी तुम्हाला सांगणार आहे. या योजनांमुळे आणखी काही योजनांना कात्री लागणार आहे का? आणि लक्षावधी लाडक्या बहिणी या नावडत्या होणार आहे का? हेही मी तुम्हाला सांगणार आहे. याचं कारण असं की महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि पैसा वाचवायचा असेल आणि इतर निधींना कात्री लावून या योजनेसाठी घोषणा केल्याप्रमाणे जर पैसा हा वितरित करायचा असेल, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तो जमा करायचा असेल आणि आपलं आश्वासन पाळायचं असेल, तर सरकारला येत्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये खूप मोठे आणि कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे आणि त्याचे संकेतही आता मिळत आहेत. नमस्कार, मी मनोज भोयर, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडक्या बहीण योजनेच्या निमित्तानं अनेक काही महत्वाच्या घोषणा करू शकतात आणि हे कठोर निर्णय राज्याला घ्यावे लागतील अशा प्रकारची मानसिकता खरं तर अर्थमंत्री अजित पवारांची यापूर्वीही होती आणि त्याच्या बातम्याही आल्या होत्या. आणि अर्थ मंत्रालयानं आणि वित्त मंत्रालयाच्या मोठ्या अधिकाऱ्यानं या योजनेला विरोध केला होता. याचं कारण असं की राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. हे सगळं असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही होते आणि त्या योजनेचा फायदा सुद्धा तिन्ही नेत्यांना झाला, तिन्ही नेत्यांच्या पक्षांना सुद्धा झाला. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे लाडके भाऊ झाले. पण आता या राज्यातल्या लक्षावधी महिला लाडक्या बहिणी या तीनही बाबांच्या नावडत्या होण्याची शक्यता जास्त आहे. याचं कारण असं की पात्रतेत न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ येत्या काळात मिळणार नाही अशा प्रकारची एक तयारी राज्य सरकारची सुरू झालेली आहे. आता काही नियम हे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याची चर्चा सुरू झाली आहे. याची एक कुणकुण साधारणतः सरकार सत्तेवर आल्यानंतर लागलीच होती की ज्या प्रमाणात विधानसभेपूर्वी 2,46,00,000 महिलांना लाभ या योजनेचा मिळाला होता आणि 7,500 रुपये एकत्रितरित्या या महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते. पण पुढच्या काळामध्ये मात्र ही परिस्थिती राहील का? आणि सरकारवर जर सरकारच्या तिजोरीवर जर इतका मोठा भार पडला असेल आणि राज्याचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी पुरेसा निधीच नसेल तर मात्र सरकार काही निर्णय घेऊ शकते याची ती कुणकुण लागली होती. आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या काही वक्तव्यांमधून तसे संकेतही मिळत होते. अर्थात स्पष्ट कोणीही बोलत नाही, कारण या योजनेचा फायदाच इतका मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला झाला होता की राज्य सरकारच्या लक्षावधी महिला या आवडत्या झाल्या होत्या. पण त्या नावडत्या सुद्धा होऊ शकतात. पण त्याची काही कारण आहे, मी सांगणार आहे तुम्हाला. यासाठी काही अटी आहेत. म्हणजे आता महिला लाडक्या बहिणी या राज्यातल्या 8व्या किस्तीची वाढ बघतायत आणि 1,500 रुपये वरून 2,100 रुपये हा निधी केला जाईल अशा प्रकारची घोषणा निवडणुकीमध्ये केली होती आणि या घोषणेची अंमलबजावणी राज्य सरकारला करायची आहे. आधीच 1,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला दिल्यामुळे तिजोरीवर पडणारा भार, अतिरिक्त भार आणि त्यात 2,500 रुपये वाढीव रक्कम ही दिली जाणार असल्यामुळे राज्य सरकारच्या कपाळावर चिंता निर्माण झाली आहे आणि कपाळावर आठ्याही निर्माण झाल्या. नेमक्या अटी काय आहेत? या अटी जर लागू केल्या तर लक्षावधी महिला या योजनांचा फायदा अजिबात घेऊ शकणार नाही. त्यापूर्वी मी एक गोष्ट अशी सांगतो की धुळे जिल्ह्यात एक महिनाभरापूर्वी एक घटना झाली होती आणि धुळे जिल्हा प्रशासनाने तो निर्णय घेतला होता. या योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या एका महिलेच्या खात्यावरून सरकारच्या तिजोरीमध्ये ती रक्कम 7,500 रुपयाची वळती करण्यात आली होती, कारण चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यात आला होता. कुठल्याही योजनेचे फायदे चुकीच्या पद्धतीने लाटणं हे गैर आहे, कायद्याच्या विरोधात आहे, हे आपल्याला मान्यच आहे. आणि त्यामुळे त्या पद्धतीनं जर सरकार वागत असेल आणि प्रशासन वागत असेल तर त्यात आपल्याला चूक म्हणता येणार नाही. पण सरसकट ही योजना जेव्हा लागू करण्यात आली होती त्यावेळी सरकारच्या समोर निवडणूक ही समोर होती आणि तेच त्यांचं उद्दिष्ट होतं, ध्येय होतं. एन प्रकारे
महिलांची मतं आपल्याला मिळावी आणि सरकार पुन्हा एकदा स्थापन करता यावं महायुतीचं, हाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर कुठलेही चुकीचे नियम, त्यातली काही शिथिलता असेल, पात्रता असेल, ते नियम आणखी कठोर करावे अशा प्रकारचं नियोजन नव्हतं. कारण ते जर करायला सरकार गेले असतील पण त्यांचे अधिकारी प्रशासनाचे, तर ती गोष्ट त्यांच्या अंगावरही उलटली असती आणि त्याच वेळी लाडक्या बहिणी या नावडत्या झाल्या असत्या. आता वय हे नव्या अटीमध्ये 21 ते 65 वयाची ही अट आहे आणि ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे. याचं कारण असं की काही एक बातमी आली ती त्याची पुष्टी होऊ शकत नाही, 1000च्या आसपास या महाराष्ट्राच्या बाहेरच्या महिला आहेत किंवा 1000 नसेल पण काही महिला या महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या, त्यांचं निवासस्थान तिकडे तरी सुद्धा फायदा या योजनेचा ते घेत होते. त्यामुळे महाराष्ट्राची रहिवासी ती महिला असली पाहिजे, बँक खातं असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, मोबाईल नंबर असला पाहिजे आणि बँक खातं हे आधार कार्डाशी लिंक असलं पाहिजे आणि त्यात मोबाईल नंबर नमूद असला पाहिजे. सीएससी सेंटर, अंगणवाडी, ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही नव्यानं सुद्धा अर्ज या योजनेसाठी करू शकता. ऍड्रेस प्रूफ असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, बँक खातं असलं पाहिजे, बँक स्टेटमेंट सुद्धा. आणि ज्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल, 4 चाकी वाहन असेल, त्यांचे अर्ज हे बाद केले जाणार आहे, भले त्यांना फायदा यापूर्वी मिळाला असेल. कौटुंबिक उत्पन्न 2.5 म्हणजे 2.5 लाखाच्या जर वर असेल तर त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा फायदा अजिबात मिळणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. जर त्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबालाही फायदा मिळणार नाही. हा फायदा विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, बेघर, निराश्रित महिलेला मिळणार आहे. आता जर हे नियम लागू केले गेले तर 20 लाख बहिणींना लाभ मिळणार नाही अशा प्रकारची एक माहिती मिळते आहे. दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना याचा फायदा अजिबात मिळणार नाही. खात्यावरून पैसे सुद्धा परत सरकारच्या तिजोरीमध्ये वळते केले जाऊ शकतात, अशी घटना धुळे जिल्ह्यात झाली आहे. आणि आता तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 2,46,00,000 महिलांना याचा लाभ मिळाला होता आणि निवडणुकीपूर्वी एक रकमी 7,500 रुपयाची रक्कम ही महिला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. या संपूर्ण योजनेचा खर्च 46,000 कोटी वार्षिक असा त्यावेळीच सांगितला गेला होता, ज्यावेळी अर्थ खात्यामधल्या बड्या अधिकाऱ्यांनी, IAS अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केल्याची बातमी आपल्या पुढे आली होती. आता विद्यमान परिस्थितीमध्ये 24,000 कोटी रुपयांचीच तरतूद केली गेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी अन्य निधी सुद्धा योजनांमधला वळवला गेल्याची सुद्धा माहिती ही पुढे आली होती. आता कुठल्या कुठल्या योजनांना कात्री लागण्याची शक्यता ते आपण बघू. लेख लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत देण्याची योजना, शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा, या सगळ्या योजनांवरती संक्रांत येण्याची शक्यता ही जास्त निर्माण झालेली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, महाराष्ट्र सरकारच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा हा अत्यंत या 2 महत्वाच्या योजना आहेत. शिवभोजन थाळी 1,90,00,000 नागरिकांना महाराष्ट्रातल्या याचा फायदा होतो, ते फायदा घेतात आणि 263 कोटी वार्षिक खर्च यासाठी नमूद आहे, म्हणून ही योजनाच बंद करावी अशा प्रकारचे संकेत मिळते, अशा प्रकारची बातमी पुढे येत आहे. बिनकामी ज्या म्हणून काही योजना राज्यात आहेत त्या बिनकामी योजना बंद केल्या नाही तर महाराष्ट्रातली ही लाडकी बहीण योजना सुद्धा बंद करावी लागू शकते. अर्थात राज्य सरकार ती बंद करणार नाही, कारण ती अत्यंत फायद्याची आहे आणि त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा राज्य सरकारला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण लाडक्या बहिणींचं मतदानही खूप मोठ्या प्रमाणात या स्थानिक स्वराज्य संस्थात होणार आहे आणि ते कुणाच्या बाजूला होऊ शकतं याचा अंदाजही आपल्याला घेता येऊ शकतो आणि राज्य सरकारमधल्या तिन्ही पक्षांना याचा अंदाज आहे. एसटी महामंडळाची जी काही सवलत आहे, आता त्यात काही गोष्टी आहेत. एसटी महामंडळामध्ये 14% भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या पाणीपट्टी सुद्धा 8% भाडेवाढ होऊ शकते, याचे संकेत मिळत आहेत.
प्रॉपर्टी टॅक्स, दारूवरील टॅक्स असे अनेक कर आहेत की ज्यात वाढ होऊन या योजनेला लागणारा निधी हा निर्माण केला जाऊ शकतो. अशा प्रकारची ही सगळी माहिती आहे. आता काय नेमकं झालं सरकारमध्ये, तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की समजा 2,46,00,000 लोकांनी फायदा घेतला, म्हणजे महिलांनी फायदा घेतला, त्यातल्या 1,00,00,000 आसपास सुद्धा अशी आकडेवारी मांडली जाते की 1,00,00,000 आसपास सुद्धा समजा महिला बाद झाल्या, तर त्यासाठी म्हणजे एखादा लाख, माफ करा, 1,00,000 महिला समजा बाद झाल्या या योजनेमधनं, अपात्र ठरल्या, तरी सुद्धा त्यातून वाचणारा जो पैसा आहे तो सरकारच्या कामामध्ये येऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की उरलेल्या महिलांसाठी तो निधी हा कायम ठेवला जाऊ शकतो, त्यातून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे हे जमा केले जाऊ शकतात. पण एक अँबिग्विटी आहे, संभ्रम आहे की 1,500 रुपयेवरून जी 2,500 रुपये जी रक्कम, ही जी वाढीव रक्कम, त्याची घोषणा निवडणुकीपूर्वी जी झाली होती, त्या संदर्भात केव्हा अंमलबजावणी होणार आहे याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. कदाचित याच 1,500 रुपयामुळे महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार पडला आहे आणि समजा या 1,500 रुपयामध्ये 1,000 रुपये आणखी वाढीव, म्हणजे साधारणतः इतके पैसे जर वाढवले तर राज्य सरकारला त्याचा खूप मोठा फटका हा बसू शकतो. ही रक्कम 2,100 रुपये आहे. 2,100 रुपये ही रक्कम आहे, 2,500 नाही. तर 1,500 वरून या 2,100 रुपयापर्यंतची ही रक्कम जर घेऊन गेले राज्य सरकार, तर त्याचा अतिरिक्त भार सरकारवर पडू शकतो आणि त्यामुळे राज्याचं आर्थिक गाडं हे डळमळीत होऊ शकतं. कारण आत्ताच्या घडीला कंत्राटदारांची बिल ही थकीत आहेत आणि 89,000 कोटी रुपये ही थकबाकी असल्यामुळे कंत्राटदार आंदोलन करतायत. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक झळ सहन करावी लागते, फटका बसतोय. आणि म्हणून राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जायचा असेल, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, पायाभूत सुविधांचे प्रकल्प हे मार्गी लावायचे असेल, तर राज्य सरकारकडे मुळात निधीची खूप मोठ्या प्रमाणात चणचण आहे. आणि ती चणचण दूर करायची असेल तर तुम्हाला कंत्राटदारांची थकलेली बिल सुद्धा त्यांना द्यावी लागणार आहे. काही प्रमाणात का होईना ती द्यावी लागणार आहे, एक मुद्दा. आणि या लाडकी बहीण योजनेसाठी जो काही प्रस्तावित निधी आहे तो सुद्धा कमी करावा लागणार आहे, काटछाट करावी लागणार आहे. आणि त्यासाठी या खर्चामध्ये काटछाट करावी लागणार आहे, कात्री लावावी लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांना या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांच्या नावावर नजर टाकून त्याची स्क्रुटिनी करावी लागणार आहे, पडताळणी करावी लागणार आहे. आणि त्यातनं बऱ्याच महिला या बाद होणार आहे, हे मात्र निश्चित. पण हळूहळू राज्य सरकार पावलं यासाठी टाकतंय. याचं कारण असं की जर अत्यंत वेगानं निर्णय घेतले तर त्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर सुद्धा महायुतीला नुकसान होऊ शकेल. अशा पद्धतीनं मतदान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे राज्य सरकार खूप काळजीनं निर्णय घेते, पण हळूहळू बातम्या या सातत्यानं माध्यमांच्या मार्फत या पुढे येत आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये हा अत्यंत मोठा विषय असणार आहे आणि अर्थसंकल्पामध्ये खूप वेगळे निर्णय हे होण्याची शक्यता आहे, ज्याची तुम्ही प्रतीक्षा करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या चॅनलचे व्हिडिओ सातत्यानं तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कम्प्युटरवरती मिळत राहावे यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सातत्यानं नोटिफिकेशन मिळत राहील. खूप धन्यवाद, नमस्कार. पुन्हा एकदा प्रेक्षकांचे आभार.